ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. सद्गुरु गंगाजी महाराज जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. गुरु पांडुरंगनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. बजरंग बली हनुमान की जय. हर हर महादेव. महायोग पीठे तटे भीमरत्नाम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तयासाजिनी जन्म नामार्थ झाला याने सदा वास नामात केला तयाची मुक्ती सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजा मूलम उत्पदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदि वत्सलं. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविष्टम् एकमक्षरं पुषा महापातकनाशनम्. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा दिवा तुझी गणेशो सकलार्थमस्तकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी ज्योती. मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषात्रा विवेकावरी. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्रमाता. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी गरुडाचे वारिके काचे पितांबर सावळे मनोहर कैदेते बरविया बरवंता. घनमेघ सावळा वैजयंती माळा तळा शोभे. मुकुट माथा कोटी सूर्याचा झळा कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. होती वस्त्री मुख सुखाचे सकळ वामांगी कोल्हा वेल्हाळ रुक्माबाई. वामांगी वेल्हाळ रुक्मादेवी उद्धव अक्रूर उभे दोहीकडे वर्णिती पवाडे सनकाधिक. तुका म्हणे नवे अनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंग. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून सुद्धा भगवंताचं वर्णनच करतात. अक्रूर उद्धव उभे दोहीकडे वर्णिती पवाडी सनकाधिक. सनकाधिक संत. पवाडे म्हणजे भगवंताचं वर्णन.
भगवंताची गुण, भगवंताचं भजन. आता हे तरी काय चालू आहे आपल्याला? पावाडे. हा भगवंताचा लीला, भगवंताचं चरित्र, त्यालाच पावाडे म्हणतात. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. रामायण सांगणं म्हणजे काय? भगवंताची पावळेच आहे ना. हा आता हे तरी काय चालू आहे? भगवंताचं वर्णनच आहे ना. हा मग गरुडाची वाजती काशी पितांबर सावळे मनोहर काही दिसते. भगवंताला काही ठिकाणी सावळा म्हणलंय, काही ठिकाणी घनश्याम म्हणलंय. कृष्णाला सावळा. पाणी गरम. सावळा देखील आनंदाचा, तिने आनंदाचा पूर आला. गरुड भगवंताचं वाहन आहे ना. हा गरुड हे भगवंताचं वाहन आहे. गरुडावर बसून आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. सांबरसला कैसा गगनी धडक आला. बर्या बरवंता. बरवा शब्द व्यवहारातला वेगळा आणि त्याच्यातला वेगळा आहे, शास्त्रातला वेगळा आहे. बरवा बरवा म्हणजे उत्तम. राम बरवा, कृष्ण बरवा, गोपाळ बरवा, बाई बरवा म्हणजे उत्तम, श्रेष्ठ. नाम बर्या बरवा या बरवंत. आणि महाराज सुद्धा सांगतात ना. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहारी. उचलून घेतला कडेवर भक्त सुखे निवाला. नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत. नाम कसं आहे? भगवंतच बरवया बरवंत. घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. मुकुट माथा, कोटी सूर्याचा झळा. कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी, भूतीवर श्रीमुख सुखाचे सकळ. वामांगी वेला रुक्मा देवी. आता पंढरपूरला रुक्मिणी माता बाजूला आहे नाही का? काय कारण बाजूला? उद्धव अक्रूर उभे दुई का? हे जेवढे संत आहे ते देवाच्या बरोबरच असतात प्रत्येक अवतारात. उद्धव कृष्ण अवतारात हे संघ आहे, अक्रूर कृष्ण अवतारात संघ आहे. संतांना काय फक्त कवा प्रगट होऊ शकतात? त्यांना काय कुठं जाणं येणं थोडंच असतं, ते मुक्तच असतात. वैकुंठातही भगवंता बरोबरच असतात. पुढं अवतार धरायचा असला का देवा बरोबरच असताना. तुका म्हणे आम्ही देवाचे सांगा. हे फक्त नाव बदलून येतात. उद्धव म्हणजे तरी कोणी? आता उद्धवनच गाथा लिहिला का कोणा लिहिला हा गाथा? उद्धवनेच. तोच प्रल्हाद, तोच अंगद, तोच उद्धव, तोच नामदेव. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकाळांचाही सोनिया. हे संत देवाला सोडत नाही, देव संतांना सोडत नाही. सण कधीच तसेच कायम तेवढेच. कायमचे ते मोठे होतच नाही. ते मोठ म्हणजे मोठं झालं का दुःख आहे, लहान आहे तोपर्यंत सुख आहे ना. ते कायमचे तेवढेच आहे. आम्ही काही आता ते बरीच मंडळी भागवत वाचतात ना.
त्याच्यामध्ये सगळा विषय आला ना, ते प्रश्न उत्तर जनकाचा सगळं ठीक आहे ना. ते जे भागवतात आहे, कोणत्या ग्रंथ काढत सनकाधिक, तुम्ही सनकाधिक संत म्हणावी साखर पावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. तुकाराम महाराज त्यांनाच हाक मारते ना शेवटी वैकुंठाला जायच्या वेळेस. तुका म्हणे माझा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार. म्हणजे सनकाधिक संत कायम भगवंताची पवाडी गातात. का म्हणे नव्हे आणि का सारिका, तोची माझा सखा पांडुरंग. माझा जो पांडुरंग आहे हा काय बाकीच्या सारखा नाही. हा कसा आहे, बाकीचे अवतार बदलला का वाहन बदलत आहे, सगळंच बदलत ना. पण या अवतारामध्ये गरुडाचं वाहन आहे, असे पितांबर आहे, सावळ रूप आहे. बरविया बरवंत मेघ सावळा, वैजयंती माळा काळा शोभे, मुकुट माता कोटी सूर्याचा जळा, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठ. आता हा विषय आपला रात्री झाला. व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगे कोल्हा वेल्हाळ रुक्मादेवी. मावशी उद्धव क्रूर उभे सोयीकडे वर्णिती पवाडी सनकाची. का म्हणे नव्हे आणि का सारिका, तोची माझा सखा पांडुरंग. नये जरी तुझ मधुर उत्तर, तिथला स्वस्वर नाही देवी. नाही तया विन भोकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासीची प्रीती भाव पळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, करावा निर्धार दिसे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाशी संवाद करतात. बरेच अभंगामध्ये आपल्या मनाबरोबर तुकोबाराय संवाद करतात. समर्थ रामदास स्वामींनी किती श्लोक लिहिले मनावर? 205. मना सज्जना भक्ती पंथे जावे, हरी पावे देते स्वभावे. म्हणजे मनाला उपदेश आहे आणि मोक्ष तरी कोणाला? मनालाच आहे ना. बंध तरी कोणाला आहे? मनालाच आहे ना. पण म्हणजे अंतःकरण, शरीर तर जड आहे, त्याला काय? शरीर जड आहे आणि आत्मा आता सच्चिदानंद स्वरूप आहे ना, तो मोक्षच आहे. पण मनाना ठरवलं ना मी बद्ध आहे म्हणून, मी बांधलो म्हणून. आता संत त्या मनाला उपदेश करतात तर तू बांधलेला नाही, तू सुटलेलाच आहे बाबा, तू मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला. घेऊन या छंद माझे माझे. त्या पोपटाला कोणा बांधलंय का? तो सोडीतो कुठे? नळीवर बसतो, ती नळी फिरली आणखी पक्की धरतो. तो आता त्याला पंख आहे, तो पडन का? नाही. त्याला तोडून नेला तरी तो सोडित नाही का? त्याला भीती वाटते ना. आपलं तसंच झालं, बाकी काय. आपण काय मरणारी थोडीच आहे. त्याची भक्ती करायची देवाची. नाही जरी तुझं मधुर उत्तर, एखाद्याला आवाज मधुर नसन, ती त्याला स्वस्वर नाही देवी, मग त्याच्या वाचून काय उजारा अडकतो का? नाही. आता एवढे पाहिले भक्त, पाहिले संत, पाहिले, त्यांना तर पुढे शाळेत गेले नव्हते, काही येत नव्हतं शबरी मातेला. देव तिच्याकडे गेला ना. आला तर चांगलंच आहे. एखाद्याला जर चांगला आवाज दिला असन, स्वर तालाचं ज्ञान असलं तर चांगलंच आहे ना. त्यांना भगवंताची सेवाच करता येईल. पण ते असलं का मग
अहंकार तयार होतो कलेचा. हम्म. दुसऱ्याला तो गप्प म्हणतो, तुला काय म्हणता येत नाही बरोबर. पण देवाला नाही तसं काही. देवाला आवडतं, देवाला फक्त भाव मनात महत्वाचं आहे, त्याच्यातलं प्रेम महत्वाचं आहे. हा. तुकाराम महाराज म्हणतात, जरी समजा तुला गाता येत नसतं, ते नामदेव महाराज म्हणतात ना, गाता येईल तेनी ती गावी, येरा हरी हरी म्हणावी. हा? तरी चालतंय ना. हा. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तिने माया जाळ अनेक नका पडू गबाळाची भरी, ते आहे खरी मागवण भावे तुळशी जळ जोडा म्हणावे पती सगळ का म्हणे हा तो भावाचा असा. हा म्हणजे देवाचं नामस्मरण जरी केलं तर भजनच येते. फक्त भावानं केलं पाहिजे, प्रेमानं केलं पाहिजे आणि श्रद्धेनं केलं पाहिजे. नाहीये जरी तुझं मधुर होत तिथला स्वर नाही, आता ते तरी देवानच दिला ना. हा, त्याच्या मनावर कोणाला ते द्यायचं, कवर ठेवायचा, कवर काढून घ्यायचा, काही आवाज जातो, काहीला ऐकू येत नाही, काहीला दिसत नाही, काहीला बोलता येत नाही. कोणाच्या हातात आहे मग? देवाच्या. त्याच्यात हातात आहे. सगळ्यांनी आवाज त्याला त्यानंच दिला आपल्या सगळ्यांना, जसं असं मागचं तसं. महाराज म्हणले, नाही जरी तुझं मधुर उत्तर ते त्याला स्वर नाही. नाही तयावीन भुकेला विठ्ठल, तो काय त्याचा भुकेलेला नाही. तान मान नेणे काही त्याच्या वाचून काय भुकलेला नाही तो, नाही का. किथाई किथाई माझी कृष्णाई कान्हाई. आता गवळ्याची पोरं देवाचं भजन करीत होते, काय त्यांच्याकडे काही हे सगळं होतं का? नाही. पण देवाला त्यांचं आवडत होतं ना. त्यांनी ताक जरी आणलं तरी देवाला आवडत होतं, त्याच्यामध्ये प्रेम होतं ना. आणि इकडे ब्राह्मण स्वाकार करून मेले, पण त्यांच्या स्वप्नात नाही आलं. आता स्वाकार कोणा करता करते, देवा करते ना. प्रेम नाही ना, त्याला काय घेणं नाही. मग कोणा तुम्ही यज्ञ करा, नाही तर किती खर्च करा, तो पाहायला सुद्धा मोकळा नाही. आणि इकडं काय भक्ती किती गोपाळी, सोवळी की ओवळी, तयाची उच्चिष्ट कवळ मी गिळी. अरे त्यांचं उष्ट खातोय तो, काय प्रेम असन तेव्हा. नाही तयावीन भुकेला विठ्ठल, विठ्ठल कशाचा भुकेला आहे? भावाचा. देव भावाचा भुकेला आहे. भावी विन देव न कळे, भाव बळे आकळे एरवी फैसला केला माऊली ना. भावाला किती परमार्थात किंमत आहे. सगळ्या संतांनी प्रेमाला, भावाला प्रेमाना भजन केल्यानंतर भगवान परमात्मा बांधला जातो. जनाबाईचं काय तिच्यावर काय बोलणं आहे नाही, दिवस दिसते ना त्या विषयामुळे मायेच्या कार्यात देव खदा असतो. काही सगळंच करू लागतो, जळू लागतो, सांडू लागतो, हे करत लागतो. ते प्रेमाचं आहे. ते काही प्रेमाचं आहे. नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम. राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मरकारी. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय दिवाळा त्रिमूर्ती राया. राम कृष्ण टाहो नित्य पोडी. हेच कीर्तनी, हेच भजनी. सारखं कीर्तन म्हणल्यावर नामस्मरणच कीर्तन, भगवंताचं नामस्मरण.
नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचतोय. पुढं प्रेम आहे ना. प्रेम आहे. आजही जर सगळे अंतःकरणात जिव्हाळा प्रेम असलं तर आजही तेवढाच आनंद आहे ना. असे म्हणून भक्तीमध्ये प्रेम प्राचुर्य. भक्तीमध्ये प्रेमालाच भक्ती म्हणलंय ना. नारद भक्ती सूत्र काय प्रेम स्वरूपा. भक्ती वर्णन किती केलं तेवढं ते सगळे सूत्र म्हणजे काय भक्तीच वर्णन आहे ना. भक्तीचं सूत्र. मग त्याच्यामध्ये त्या गोकुळातलं वर्णन आलंय ना. त्यांची भक्ती एक नंबर ठरली ना. म्हणून महाराज आपल्या मनाला सांगतात काय कोणावर रुसायचं काम नाही. जसं असन तसं भजन करायचं नाही का. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिला असं स्वर नाही देवी नाही तयावीनं भक्तीला विठ्ठल येईल तैसा बोल राम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे हा तुझा सोहळा स्वर्गी नाही. देवापाशी मागे आवडीची भक्ती. देवाकडे काय मागावा भक्ती. देवा दुसरं काही देण्यापेक्षा तुझ्या भजनात प्रेम दे. भक्ती दे म्हणजे प्रेम दे ना. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमा विन नाही समाधान. देवाकडे काय मागावा दुसरं काय मागू नये. दुसरं मागितलं तर पुरत नाही. भक्ती अशी एकदा ती अंतःकरणात प्रगट झाली का ती काही कधी कमी होत नाही. सुख घडोघडी वाढो लागे. कंठी प्रेमदाची नयनी राम. भक्ती ही कशी आहे सोपी आहे श्रेष्ठ आहे. देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासाची प्रीती भाव बळे. मग विश्वास तर विश्वास तर परमार्थामध्ये महत्वाचा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. प्रीतीने भावबळाने देवापाशी आवडीची भक्ती माग. विश्वास श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा परमार्थाचा पाय आहे. श्रद्धा विश्वास एकाच शब्द आहे. व्यवहारात आपण किती विश्वास ठेवतो नाही का. गाडीत बसतो कशाल डोळे आपण झोपतो. ड्रायव्हर विश्वास ठेवून डॉक्टरवर विश्वास ठेवतो. नावेवर विश्वास ठेवतो. व्यवहारात किती विश्वास ठेवतो आपण. मग देवावर विश्वास ठेवायला काय हरकत. संतांची पायी हा माझा विश्वास संतांवर. सर्व भाविकास झालो त्यांचा विश्वास परमार्थामध्ये फार महत्वाचा आहे. कुठं ठेवा विश्वासाची प्रीती भाव पडी. तुका म्हणे मना सांगतो विचार. तुकाराम महाराज आपल्या मनाला सांग. मनाशी संवाद प्रत्येकाचा चालू आहे पण मग दुसराच चालू आहे नाही का. कसं होईल. संसाराचा विचार आहे. संसाराचा विचार करतोय पण मनाशी संवाद. मनाबरोबर संवाद. आता कोणी नसल्यावर मग कोणाशी संवाद करणार. मनाशी. मनाची राव मोठा सोडली मग तिथे काही करीतो ना. मनाजी पाटील दे गावचा त्याचा धरू नका भरोसा म्हणले.
हे ना भारुड आहे ना. हा 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 त्याच्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मना सांगतो विचार. आता तुकाराम महाराज विचार म्हणजे ज्ञान, विवेक, सार विचार. सोबराय विचार सांगतात म्हणजे सार सांगतात ना. हा सारासार विचार करा, नाम धरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतनी निरसेल संकट, कराल दुर्घट भव. धरावा निर्धार तिथे ती स्वतः वाढत चालली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. हा दिन दिन बढत जाय म्हणलं ना. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात आपली श्रद्धा, आपला विश्वास, आपली भक्ती, आपला भाव, प्रेम हे वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. वाढलं पाहिजे. आपला निर्धार वाढत चालला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय एकदम सोप्या भाषेत सांगतात मनाला, जरी तुला नसन, स्वर नसन, ताल नसन, आता सगळ्यांना त्या गोष्टी शिकणं काही शक्य नाही, नाही का? जनाबाई सुंदर माझे जाते गे सरसे बहुतेके, गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ त्याला. मग तो पांडुरंग पाळ जळायला येतोय ना. हा जनी जाते गाईल फिरती राहील, थोडासा लाभ होईल तू ये रे बाळ. म्हणजे त्याच्या वाचून काही कोणाचं नडलं नाही आतापर्यंत. हा आता कोणाचं शिकला नाही, स्वर नाही, ताल नाही म्हणून त्याचं नडलं असं काय होत नाही, नाही का? हा म्हणून नाही सयावीन भूतेला विठ्ठल येईल पैसा बोल रामकृष्ण. जे येईल ते आपल्याला भगवंताला भाषा कळते आपली. लहान मुल कसं बोललं तर आईला कळतं ना. हा काय मागत हे सुद्धा कळतं. हा सगळं त्याची ताण भूक सगळं आईला कळत असतं. तसं भगवंताला भक्त काय म्हणतो सगळं कळतं त्याला. तो नव्हता का जगद्गुरु तुकोबारायांचा एक शिष्य होता. आणि कधी कधी तुकाराम महाराज कटाळाला त्याला कीर्तन करायला लावायचे. आणि मग तो थोडा अडाणी होता ना. मग तो काही शब्दाचे चुकीचे म्हणायचा. द्वारकेचे केने आले चोजवीत म्हणायचा. चोजवीत असं चुकीचा जरा उच्चार व्हायचा त्याच्याकडून. आणि मग तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणले मग सगळेच ऐकायला येईल राहायचे ना श्रोते. असे एक पंडित दुसऱ्या दिवशी तो स्नानाला गेला तिथे इंद्रायणीवर आणि त्याला मोकार बोलला तो ब्राह्मण. काय मूर्ख आहे म्हणले तू, कुणीकडे बोलतो म्हणले, तुला कीर्तन येत नाही तर करतो काय म्हणले, कायला पाप करतो म्हणले तू. इतकं फटकारलं त्याला, इतकं फटकारलं, लय फटकारलं. आता पुन्हा जर कीर्तन केलं तर काय म्हणले, कायला पाप करतो म्हणले तू, घेण्या देण्या चुकीचं बोलतो म्हणले तू, चुकीचे उच्चार येते, तुला ताल नाही, स्वर नाही, काय करतो रे म्हणले. आणि मग नाही करणार म्हणले, आजपासून नाही करणार. आला स्नान वगैरे करून तो शास्त्री गेला घरी. आणि मग त्या शास्त्रीला पोटसूळ उठला. पोटसूळ उठल्यानंतर तो मोठमोठ्यानं बॉम्ब लायचा किती काही बी. आणि मग त्याच्या लक्षात आलं आपण काय याला बोलल्यामुळे तर नाही झालं, देवाला राग आला काय बा, लई वाढव सारा आता हे झाले. तो आला तुकाराम महाराजांकडे, काय झालं तुला. मग त्यांना सगळं खरं सांगितलं. अरे म्हणले त्याचं कीर्तन देवाला आवडत आहे म्हणले, त्याचं कीर्तन देवाला आवडत आहे म्हणले, तुला नसताना आवडत पण देवाला आवडत म्हणले. त्याचा भाव महत्वाचा आहे. तो नाचायचा कीर्तनामध्ये, उड्या मारायचा, लहान पोरं जशी उड्या मारते ना एकदम शुद्ध याच्यामध्ये. तुकाराम महाराज म्हणले त्याचं कीर्तन देवाला आवडत आहे ना, पुन्हा त्याला त्रास देऊ नको म्हणले, नाही तर मग पाय म्हणले.
हे देवाला प्रेम आवडत. आता पुढचा अभंग आहे. सावध झालो हरीच आलो जागरणा, पळून गेली झोप होते पाप आडते, तिथे वैष्णवांचे भार जय जयकार करत ते, तुका म्हणे तया छाया ओळ छाया कृपेची. सावध होणं म्हणजे काय? स्वरूपाच्या ठिकाणी हिताच्या ठिकाणी सावध झालं पाहिजे. सावध तर प्रत्येक जण आहे हो, झोपायला सवड नाही काहींना, कोण सावध नाही, नाही का? प्रपंचाच्या ठिकाणी सावध येऊ. संत कुठं जागे? स्वरूपाच्या ठिकाणी जागे, हिताच्या ठिकाणी जागे. आपुलिया हिता जो असे जागता. हित हित म्हणजे कल्याण. हित म्हणजे आपलं कल्याण, आपलं जीवनाचा उद्धार होणं, हे खरं हित आहे. व्यवहारी हित वेगळं आणि परमार्थातलं हित वेगळं. हित ते करावे देवाचे. मग चिंतनाच्या ठिकाणी जो जागा आहे तो सावध झाला समजून घ्यायचा, नाही का? चिरंजीव पद काय? चिरंजीव पदामध्ये तेच आहे ना सगळं. चिरंजीव पदामध्ये किती सावध केलं नाथ महाराजांनी आपल्याला. चिरंजीव पद पावयाची साधका करता सगळ्या सूचना आहे ना त्या. काळ असा रोज आपल्याकडे चालून येतो म्हणले. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ. जे बरेच अभंग काकड्यातले सावध का करतात? काही ठिकाणी भीती दाखवतात, काही ठिकाणी वैराग्य दाखवतात. हे सगळं कारण सावध होण्याकरताच आहे ना. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाहे बुडत शे पापा, सावध होई बापा काळ लागला मापा. जगद्गुरु तुकोबा आहे म्हणतात, आम्ही येरवाळीच सावध झालो. सावध झालो हरीचे आलो जागरणा. गौतम बुद्धाने एकदा शांतिविधी पाहिला होता मग. सावधच झाला बिचारा, साधूच झाला तो. म्हणजे काय काय मंडळी कशी असतील? काय सामान्य मंडळी असतील का? समर्थ रामदास स्वामी नाही, गौतम बुद्ध. गौतम बुद्ध राजपुत्र होते ना, सिद्धार्थ. सिद्धार्थ नाव आहे त्यांच्यावालं. ते लहानपणीच्या का साधून त्यांचं भविष्य सांगितलं होतं. हा साधू होणार म्हणून पाळण्यात असताना याला कधी वैराग्य होईल, कधी निघून जाईल तुम्हाला जुमानायचं नाही म्हणले. आता राजाच्या घरात जो जन्माला आला, राजाला त्याला गादीवर बसायचं, राज्य करायचं, एकुलता एक राजपुत्र असं सांगितल्यावर त्याला कसं वाटलं असतं राजाला? त्याला राज्याच्या बाहेरच निघून दिलं नाही. त्याला काही वैराग्यच नाही झालं पाहिजे, याला कधी गरिबी नाही दिसली पाहिजे, याला काही असं काही दिसलं नाही पाहिजे वैराग्य होईना. आता तो तरुणपणात आला. एक दिवस राजा नसताना प्रधानाला म्हणले, चला आपल्याला जरा थोडं बाहेर जायचं दुसऱ्या दरवाजाना. गेल्यानंतर मग तिथे एक असा म्हातारा ग्रस्त थरथर कापत होता, फार वाकडा काठी घेऊन, त्याचं शरीर गलित गात्र झालेलं, फार एकदम असं. त्यानं विचारलं, हे काय म्हणले? असंच होत असतं म्हातारपणी. म्हणजे मी म्हातारा होईन का म्हणले? मग वा उपदेश येणार नाही का? नाकमुख गळू लागली लाळा, सोना परी अवघी करती हाडा. आणि मग
पुढे गेले मग त्याला वैराग्य झालं ना. आलं मग ते म्हणजे सावध झालं पाहिजे आता. अशी अवस्था झाल्यावर काय आपण भजन करणारे नाही का. पुढे गेल्यावर एक अंत्यविधी चालला होता. मग ते खांद्यावर त्यानं पाहिलंच नाही बिचाऱ्यानं कधी अंत्यविधी. चाललं तर मोठमोठ्या राम नाम सत्य हे राम नाम सत्य हे सत्य हे सत्य हे राम नाम सत्य हे. ते म्हणले काय चाललंय. चौघ जण घेऊन चालले तो एक जण झोपलाय म्हणले एक जण ते पुढे चालले काय. ते म्हणजे अंत्ययात्रा आहे म्हणले. अंत्ययात्रा काय असते म्हणले. अशीच असते म्हणले अंत्ययात्रा म्हणजे माहिती काशी. हो म्हणले निघणारच. यात्रा नाही प्रत्येकाची निघत असते म्हणले. तो गेला म्हणले आता त्याचा मृत्यू झाला काळ त्याला घेऊन गेला ते फक्त त्याचं शरीर आहे आता या शरीराला अग्नी देणार आहे म्हटले. सगळं सांगितलं त्यानं पहिल्यांदा पाहिलं अंत्यविधी एकदाच. अंत्यविधी पाहिल्यानंतर तो झाला ना सावध. सावध झाला तो लगेच त्याला वैराग्य प्राप्त झालं. आपल्याला भगवंताने मनुष्य शरीर दिलं काय करता मग. आपण जर आलो तसं गेलो जन्य आलं ह्याला हो मला तसं जर गेलं मनुष्य शरीर तर काय तेवढ्या करता दिलेलं नाही ना. नरदेह निधान उत्तम सार उत्तम सती. देव म्हणती ते देवाची होती तरी किती का नरदेहाचं किती वर्णन केलं शास्त्रामध्ये. बाप रे बाप. त्याला तिथं वैराग्य झालं तो तसाच निघाला घरी नाही आला परत. निघाल्यानंतर बराच लांब गेल्यानंतर त्याला एक महापुरुष भेटले साधू संत भेटले. सगळे कपडे नंतर ते सगळं तपस्वी स्वरूप सगळं तेच पाहिल्यानंतर म्हणजे काय साधू म्हणजे तपस्या करतो भगवंताच्या प्राप्त करता भगवंताच्या दर्शना करता. त्यानं दिलं ना सगळं त्या कटून. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे श्रीचंद्र. त्या साधूला शरण गेला कसलं तपस्याला भगवंताची चिंतनाला काय. भगवंताचं दर्शन झाले उठायचं नाही म्हणले आता. सावध झाले ना. अंत्यविधी किती वेळा पाहिला. एकदा पाहिला तरी सावध झाला. हा फरक आहे संतांमध्ये ना आपल्यामध्ये नाही का. सावध झालो हरीचं आलो जागरणा. जागरण भगवंताचं कीर्तन भजन नामस्मरण याला जागरण म्हणलंय ना. जागरण म्हणजे फक्त जे वागे करते ते जागरण नाही. करते जागरण पण हे जागरणच आहे ना. स्वतः जागायचं आणि दुसऱ्याला सांगायचं. जागर हरी जागर म्हणते ना. रात्रीच्या भजनाला काय म्हणते हरी जागर. आल्याच्या अगोदर हरी जागर आहे. तुकाराम महाराज म्हणजे आम्ही झालो सावध. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. पळून गेली झोप. होते पाप आडते. पाप केलं झोप पळून गेली म्हणजे तमोगुण पळून गेला. प्रमाणापेक्षा जास्त ती पळून गेली. मापाची तेवढी लागत असते. एवढी गरज आहे तेवढी लागत. जास्त झोपणं ती पळून गेली नाही का. तमोगुण गेला. तो काय म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हर निती. पळून गेली झोप. कोणती झोप गेली अज्ञानरूपी झोप. अज्ञानरूपी झोपेमध्ये घोरतोय जीव. संतांनी येऊन त्याला जाग केला ना. विश्व स्वप्नाचा धागा भोगीत होता प्रभूचा अनादी काळापासून तो अज्ञानरूपी निद्रेत झोपलेला आहे ना. संत आले त्यांनी महावाक्याची नावे माता हातू ठेवीला नव्हे थापटीला जायचा. त्याला जाग केला ना झोपेतून. मग महाराज म्हणले पळून गेली झोप. आता कोणती झोप अज्ञान रूपी. बाबा अहंकार
गुरु वचनी फुटली पाठ, म्हणजे झोप गेली ना. हा मग भक्तीला परमार्थाला आड वाजता पाप हे गेलं. हा पाप काय ना जातं, नामस्मरणानं जातं. हा नामस्मरणानं पाप जातं म्हणून तर भजन आवडतं, पोथी आवडते, कीर्तन आवडतं, चिंतन आवडतं. हे सगळं कधी आवडतं? पाप गेलं तर दुःख गेलं. पापाचा आणि दुःखाचा संबंधित. हा तिथे वैष्णवाचे भार जय जयकार करते. आता वैष्णव कथा कीर्तनामध्ये हरिपाठात दिंडीत किती नाचतात. हा जय जयकार कोणाचा चालू असतो? फक्त संतांचा जय जयकार, पांडुरंगाचा जय जयकार, आषाढीचा पायाचा जय जयकार काय असतो. आणि पंढरपूर मध्ये गेल्यावर तर काही विचारायचंच नाही. मग तिथं तर काय मग ते वैकुंठच नाही का. इथे वैष्णवांचे भार जय जयकार करतात. सगळा जय जयकार चालू असतो. तिथं चित्तामध्ये दुसरं काही नसतंच. ऐसा नाम घोष सांगतात होते. तो नाम घोष जर घरी चालला पाप राहीन का? नाही ना राहणार. आणि झोपाय राहणार नाही अज्ञान वृत्ती. पाप गेलं पूर्ण पुण्य यांचा होईन सेवक, हे द्वंद्व ऐसे वर्म मददा अंतरीच्या पुन्हा बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेती करुणा की. संत भेटायचं काम सुद्धा नामच करत. पाप गेल्यावर त्याला काय लागत? पळून गेली झोपून होते पाप आडते. अज्ञान गेलं, पापही गेलं. पाप ताप दैन्य जाय उठावती झाली या भेटी हरिदासांची. आणि मग काहीच राहत नाही. मग झालं वाले तर एवढं जळतही आपलं काय जाणार नाही काय. त्याचं पापाला काही सीमा आहे का? नाही. त्याचं पापही जळलं ना अज्ञान झोपही गेली ना. घरच्यांना म्हणे आता हे करतोय याच्यामध्ये वाटा तुम्हाला घ्यावाच लागेल ना. मला जाणून घालतोय ना म्हणे. तिलाही त्याच्या पुढचे हुशार होते. एकूण पाप वाटून घेता येत असतं का म्हणले. पाप कसं काय वाटून घेता येईल? ती बाई गेली खिरपाळामध्ये, तिला दिला इच्छाना ठोका. ती म्हणली घ्या वेदना, निम्म्या वेदना वाटून घ्या म्हणे. त्याला उत्तरच भेटलं ना. तो सावधच झाला. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामी तिन्ही लोक उद्धवती. आपल्याला सावध केलं ना तिने. पळून गेली झोप होते पाप आडते. येथे वैष्णवांचे भार जय जयकार करतात. तुका म्हणे तया छाया ओळे छाया करते ती. तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी कृपेची छाया वळते. तिथं कृपा होती आपल्यावर भगवंताची. भगवंताची कृपा होणं म्हणजे काय होणं? अज्ञान जाणं. भगवंताची कृपा होणं म्हणजे जागा होणं. स्वरूपाच्या ठिकाणी जागा होणं. तो स्वरूपाचं अज्ञान जाणं, पाप जाणं, ताप जाणं, सगळं जाणं सत्संगतीनं भगवंताच्या कृपेनं. आणि ती भगवंताची कृपा आहे बरं का खरी. तुका म्हणे कृपा करील नारायण. बाकी तसं नाही. तसं नाही. ज्यावेळेस भगवंताची कृपा होती ना त्यावेळेस सगळं नष्ट होऊन जात. सुदामा ब्राह्मणावर भगवंतानं कृपा केली. गाव सोनियाचा दिला का? दारिद्र्य राहिलं का? नाही. पाप राहिलं का? नाही. काहीच नाही राहिलं. पण मग त्यांना सावध झाला ना तो बी. म्हणून महाराज म्हणले सावध झालो, सावध झालो. हरीचा आलो जागरणा पळून गेली झोप. आता आपण लवकर झोपत होतो. आता थोडं निदान तासभर जागरण झालं आपल्या की नाही का? काय थोडं झालं का तासभर? सगळ्यांचं मिळून किती मोठं जागरण झालं. आणि सावध झाले ना. सावध झाले. हे चिंतन असतं मग.
राय पाहिलं करतातच अभंगावरती विचार असतो डोक्यात, सगळं तेच असतं नाही. हेच जागरण खरं, हेच सावध होणं. आता आपल्याला लवकर आवरा, ऐकायचंय आपल्याला. काय अभंग झाला म्हणजे विचारतो, ते विचार म्हणजे चिंतन. विचार म्हणजे सावध होणं. सावध झालो हरीचे आलो जागरणा. पळून गेली झोप होते पाप आडते. आता थोडंफार पाप असन ते बी जाईन जळून, ऐकून म्हणून नाही का. तिथे वैष्णवांची भात जय जयकार का म्हणे तया पोळे छाया सती. पळून गेली झोप होते पाप आडते. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ स्वामी जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज. सारा